Hello student, welcome to e-learning and cable networking programs of Lokmanya Tilak Mahavidyalaya Vani. So in previous period we have seen the 3 points of the lesson: big data, big insight. The first point, understanding the weather pattern. Then healthcare and industry, then banking, finance and trading. So we have seen these 3 points in our previous period. Today we are going to see the points sport. Points number 5, sport. The use of big data in sport. The use of big data in sport. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. Imagine that you are watching a cricket match on the TV. Imagine, when watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. क्रिकेट सामना पाहताना आपल्याला आकडेवारीच्या विश्लेषणाची पुष्कळ क्रमवारी दर्शविली जाते. म्हणजे जेव्हा क्रिकेट मॅच सुरू असते त्यावेळेस विश्लेषण त्या ग्राउंडमध्ये सुरू असते आणि ते जे विश्लेषण दिले जाते ते आधीचा डेटा जो कलेक्ट झालेला असतो त्या कलेक्ट झालेल्या डेटावरून ते विश्लेषण सुरू असते. A genetics means big data, has been created over a period of time from the recording of matches, training sessions and workout. सामने, प्रशिक्षण सत्र आणि वर्कआउटच्या रेकॉर्डिंग पासून काही कालावधीत एक विशाल डेटा तयार केला जातो. A genetics data has been created over a period of time from the recording of matches, training session and workout. Workout means throughout the world. तर हा मोठ्या प्रमाणात डाटा तयार केला जातो. जिथे जिथे क्रिकेटची मॅच होईल या जगामध्ये त्या प्रत्येक क्रिकेट मॅचचा डेटा हा रेकॉर्ड होतो आणि तो स्टोअर केला जातो आणि एवढा मोठा डाटा तो तयार होतो म्हणून त्याला म्हटलेलं आहे जेनेटिक्स डेटा. The data enables a sports person to study his performance as well as of the other players worldwide. हा डेटा एखाद्या खेळाडूला अभ्यास करण्यास सक्षम असतो, त्याच्या कामगिरीचा. त्यामुळे संघाची कामगिरी सुधारण्यास मदत होते. The data enable a sport person to study his performance as well as of the other players worldwide. The data enables a sports person to study his performance. आता जो डेटा कलेक्ट केला जातो त्या डेटावरून प्रत्येक प्लेयरला आपला परफॉर्मन्स पाहता येतो, त्याचा अभ्यास करता येतो. तर स्पोर्ट्स पर्सनलाच नाही तर जे या जगामधील जे स्पोर्ट्स पर्सन्स आहे क्रिकेटचे त्या सर्वांना आपला परफॉर्मन्स पाहता येतो, त्याचा अभ्यास करता येतो. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. हा जो डेटा आहे तो डेटा काय करतो तर त्या प्लेयरला इंडिव्हिज्युअल त्याच्या खेळामध्ये विकास करण्याकरता मदत करतो. तर त्या प्लेयरच्या वैयक्तिक खेळामध्येच नव्हे तर टीममधील सुधारणा सुद्धा
त्या अभ्यासावरून करता येतं. टीमचं परफॉर्मन्ससुद्धा चांगलं करता येतं या डेटामुळे. म्हणजे आधी जर त्याने काही चुका केल्या असेल तर त्या चुका ते पुढे करणार नाही. त्यामुळे त्यांच्या टीमचं जे परफॉर्मन्स आहे ते दुरुस्त केलं जातं. Then it has tremendously helped in improving individual as well as team performance. The sensor embedded in the sport equipment help us to understand our game from close quarters. तिथे सेन्सर्स लावलेले असतात. एम्बेडेड लावले सेन्सर्स लावलेले असतात स्पोर्ट इक्विपमेंट्स म्हणजे साधनं. तर त्या साधनाला सेन्सर्स लावलेले असतात. त्यामुळं मग काय मदत होतं की प्रत्येक खेळाडूला आपला खेळ जवळून पाहता येतं. इक्विपमेंट हेल्प अस टू अंडरस्टँड अवर गेम फ्रॉम क्लोजर क्वार्टर. आपला खेळ कसा आहे, आपल्या कुठे चुका झाल्या, हे सर्व खेळाडूंना यामुळे जवळून पाहता येतं. क्लोज क्वार्टर. द सेन्सर हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन. एवढंच नव्हे तर त्या सेन्सरमुळे त्या ग्राउंडची स्थिती कशी आहे. बाय द हेल्प ऑफ सेन्सर्स वी कॅन अंडरस्टँड द फील्ड कंडिशन ऑफ द क्रिकेट ग्राउंड. देन वी कॅन अंडरस्टँड द वेदर. आपल्याला वातावरणही कळू शकतं त्या सेन्सरच्या साह्याने. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आणि प्रत्येक खेळाडूचा हा वैयक्तिक परफॉर्मन्ससुद्धा पाहिला जातो, समजला जातो. व्हिडिओ ॲनालिटिक हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्यूटली. आता त्या खेळाचा जो आहे क्रिकेट खेळाचा एक व्हिडिओ तयार होतो आणि तो व्हिडिओ जवळून पाहिला जातो. आणि जवळून पाहिल्यामुळं मायन्यूटली म्हणजे अतिशय जवळून पाहिल्यामुळं त्यांचा परफॉर्मन्स काय आहे हे त्यांना पाहता येतात. तर एवढ्या सुविधा शक्य झालेल्या आहे आणि यामधूनच एक मोठा डेटा तयार होतो आहे या स्पोर्ट क्षेत्रामध्ये. सो द बेनिफिट्स ऑफ बिग डेटा इन द फील्ड ऑफ स्पोर्ट. Now we are going to see advertising. जाहिराती. Advertiser जाहिरातदार. So number 6 point written about advertising. So advertisers are one of the biggest player in big data. जाहिरातदार हे बिग डेटा मधील सर्वात मोठे खेळाडू आहे. जाहिरातदार हे बिग डेटा मधील सर्वात मोठे खेळाडू आहे. कारण जाहिरातदारच या बिग डेटाचा जास्तीत जास्त उपयोग करतात आणि म्हणून त्याला त्या डेटामधील खेळाडू म्हटलेलं आहे. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द biggest player in big data. So advertisers plays a very important role in the field of advertising. असंही आपल्याला म्हणता येईल. Be it Facebook, Googles, Twitters or any other online giants. Giants म्हणजे राक्षस. All keep a track of the user's behavior and transactions. So Facebook, Googles and Twitters are the internet giants. इंटरनेट मधील हे काय आहे, एक प्रकारचे राक्षसच आहे. जास्तीत जास्त डेटा यामधूनच कलेक्ट केला जातो. Be it Facebook, Google, Twitter or any other online giants, all keep a track of the user's behavior and transaction. तर हे काय करतात की जे युजर्स आहे या युजर्सचा डाटा, त्यांचं बिहेवियर, वर्तणूक आणि त्यांच्या ट्रान्झॅक्शन
याबाबतचा मोठा डेटा हे स्टोअर करण्याचं काम करतात फेसबुक, ट्विटर अँड गुगल. हे जे 3 ॲप आहे, फेसबुक, गुगल्स अँड ट्विटर्स, याला जायंट्स म्हटलेलं आहे, राक्षस म्हटलेलं आहे. कारण सर्वात जास्त ऑनलाईनचा डेटा जर कोण स्टोअर करत असेल तर ते आहे फेसबुक, गुगल्स आणि ट्विटर्स. आणि मग त्याला ॲनलाइज करतात. त्या डेटाला ॲनलाइज केलं जातं. सो बी इट फेसबुक, गुगल्स, ट्विटर्स आर एनी अदर ऑनलाईन जायंट्स. ऑनलाईन क्षेत्रामधले हे जे 3 आहे ॲप्स, हे फारच खतरनाक आहे. कारण जास्तीत जास्त डेटा ग्राहकाचा, मग त्या ग्राहकाचं वर्तणूक, त्याचं ट्रान्झॅक्शन, या सर्वावर ते लक्ष ठेवतात आणि प्रत्येक गोष्ट ते स्टोअर करतात. फेसबुक, गुगल्स, ट्विटर्स किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन कंपन्या असो, कोणत्याही ऑनलाईन कंपन्या असो, सर्वजण वापरकर्त्याच्या म्हणजे जो वापरतो त्याच्या वागणुकीचा आणि व्यवहाराचा हिशोब ठेवतो. हे जे 3 ॲप आहे, हे 3 ॲप युजर्सच्या वापर करण्याचा हिशोब ठेवतो, त्यांच्या वर्तणुकीचा हिशोब ठेवतो, त्यांच्या ट्रान्झॅक्शनचा हिशोब ठेवतो. म्हणजे त्यांचा डेटा जो आहे तो कलेक्ट केला जातो. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. आता हे जे इंटरनेटचे जे जायंट्स आहेत ते काय करतात, ॲडव्हर्टायझर्सला मोठ्या प्रमाणात डाटा पुरवतात. म्हणजे जे जाहिरातदार आहे त्या जाहिरातदारीला मोठ्या प्रमाणात डाटा पुरवण्याचं काम इंटरनेट जायंट्स करतात. तर ते कोणते आहे, फेसबुक, गुगल्स आणि ट्विटर्स. सो these internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. आणि मग हा डेटा गोळा केल्यानंतर मग जाहिरातदार काय करतात, अशा ग्राहकावर ऑफरिंगचा, जाहिरातीचा भडीमार करतात. बऱ्याच त्यांना ऑफर्स देतात, जाहिरातीचा भडीमार करतात. Then take Facebook for example. आता here is given the example of Facebook. What the Facebook do? So Facebook, take Facebook for example. Here you can target people based on buying intent, website visit, interest, job roles, demographic and what not. सो फेसबुक जेथे लोकांना त्यांच्या खरेदीच्या आवडीनिवडी, तुम्ही वेबसाईटला दिलेली भेट, तुमची आवड, तुम्ही राहत असलेल्या लोकसंख्येचा अभ्यास आणि बरंच काही ते अभ्यास करतात. सो टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट व्हिजिट, इंटरेस्ट, जॉब रोल्स, डेमोग्राफिक अँड व्हॉट नॉट. सर्वच गोष्टीचा ते अभ्यास करतात. जेवढ्या गोष्टी ऑनलाईन केल्या जातात, वेबसाईटवर जाऊन आपण जेव्हा ओपन करतो, ती प्रत्येक गोष्ट म्हणजे तो जो डाटा आहे तो स्टोअर केला जातो. ऑल दिस डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स युजिंग बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक. सो अल्गोरिदम म्हणजे एक प्रकारचं काइंड ऑफ सॉफ्टवेअर. अल्गोरिदम मीन्स अ काइंड ऑफ सॉफ्टवेअर. तर हा सर्व डेटा विश्लेषण यंत्राचा वापर करून म्हणजे अल्गोरिदमचा वापर करून फेसबुक अल्गोरिदमद्वारे गोळा केला जातो. हा जो डेटा आहे हा अल्गोरिदमद्वारे गोळा केला जातो विशेष यंत्राचा वापर करून. अल्गोरिदम इज अ काइंड ऑफ सॉफ्टवेअर. तर त्यामध्ये तो गोळा केला जातो.
All this data is collected by Facebook algorithms using big data analysis techniques. The same goes for Google. फेसबुकमध्ये जे होतात तेच गुगलमध्ये होतात, तेच होतात गुगलमध्ये. गुगलही तेच करतात. When you target people based on click, you will get different result, and when you create a campaigns for lead, then you will get different result. All this is made possible using big data. जेव्हा क्लिकवर आधारित लक्ष्य करता तेव्हा आपण भिन्न परिणाम मिळवतो, वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसून येतात. आणि जेव्हा तुम्ही गुगल ॲड तयार जेव्हा ते जे ॲडव्हर्टायझर्स आहे जेव्हा ते ॲडव्हर्टायझिंग तयार करेल, ॲडव्हर्टाईज तयार करेल, त्याचा आपल्यावर भिन्न परिणाम, वेगवेगळा परिणाम आपल्याला प्राप्त होईल, दिसून येईल. म्हणजे आपला जो डेटा आहे त्या डेटाच्या आधारावर ते वेगवेगळ्या जाहिरात तयार करतात आणि त्या जाहिरात आपल्याला मग पाहायला मिळतात, जाहिरातीचा भडीमार करतात. अशा पद्धतीने हे जाहिरातदार जास्तीत जास्त बिग डेटाचा वापर करतात. The benefits of sensors. Yes. So we are seeing the advertisement. So advertisement म्हणजे जाहिरात आणि ॲडव्हर्टायझर म्हणजे जाहिरातदार. So Facebook, Google and Twitter are the internet giants. They serve म्हणजे काम करणे. They serve the advertisers by providing a great deal of data about people. हे फेसबुक, ट्विटर्स आणि गुगल्स काय करतात तर जाहिरातदारांना भरपूर प्रमाणात डेटा प्रोव्हाइड्स करतात, पुरवतात. आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे, इंटरनेट जायंट्स म्हटलेलं आहे, इंटरनेटचे राक्षस. आणि मग ते काय करतात, दे सर्व ॲडव्हर्टाइजमेंट, दे सर्व ॲडव्हर्टायझर्स, सर्व म्हणजे सेवा करणे, पुरवणे, प्रोव्हाइड. दे सर्व ॲडव्हर्टायझर्स बाय प्रोव्हाइडिंग, प्रोव्हाइडिंग म्हणजे पुरविणे, प्रोव्हाइडिंग अ ग्रेट डील ऑफ डेटा अबाउट पीपल्स. लोकांबाबतचा असा मोठ्या प्रमाणात डेटा हा ॲडव्हर्टायझर्सला पुरवल्या जातो. सो ॲडव्हर्टायझर्स टेक इन्फॉर्मेशन अबाउट पीपल्स फ्रॉम बिग डेटा. इट हेल्प्स देम टू डेव्हलप अ पॅटर्न ऑफ ॲडव्हर्टायझिंग and policy. They earn money from it. They earn money from it. त्यामधून त्या ॲडव्हर्टायझरना बराच पैसा मिळतो, यामधून ॲडव्हर्टायझर्सना बराच पैसा मिळतो आहे. त्यामुळे ते असा भरपूर डेटा कलेक्ट करण्याचं काम करतात. आणि त्याला डेटा जर पुरवण्याचं काम कोण करत असेल तर ते फेसबुक, गुगल्स अँड ट्विटर्स. सो थर्ड पॉइंट, एंटरटेनमेंट अँड मीडिया. एंटरटेनमेंट अँड मीडिया. एंटरटेनमेंट अँड मीडिया म्हणजे काय, एंटरटेनमेंट म्हणजे करमणुकीचं साधन, करमणूक, आणि मीडिया, मीडिया म्हणजे साधन. Nowadays we have so many entertainments and medias. In the field of entertainment and media, big data focus on targeting people with the right content at the right time. तर काय होतात, करमणूक आणि माध्यम क्षेत्रात बिग डेटाचा योग्य वेळी योग्य समयी लोकांना एक लक्ष्य बनवतो. In the field of entertainment and media, big data focus on targeting people with the right content at the right time.
करमणूक आणि माध्यम क्षेत्रात बिग डेटा योग्य वेळी योग्य समयी लोकांना लक्ष बनवतो. योग्य वेळी योग्य समयी, राईट कॉन्टेंट ॲट द राईट टाइम, परफेक्ट टाइम, त्यांना लक्ष बनवतो. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यू, बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यू and your behavior online, you will be shown different recommendation. You will be shown different recommendation. आपल्या शेवटच्या इंटरनेटमध्ये काय शोधले आणि ऑनलाईन वर्तणुकीच्या आधारे आपल्याला भिन्न शिफारशी दर्शविल्या जातात. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यू म्हणजे तुमचा जो आधीचा जो डेटा आहे त्यावरून, अँड युअर बिहेवियर आणि तुमचं जे वर्तणूक आहे त्यावरून, बिहेवियर ऑनलाईन, यू विल बी शोन, तुम्हाला दाखवल्या जातात डिफरंट रिकमेंडेशन, वेगवेगळ्या आणि भिन्न अशा शिफारसी, भिन्न अशा शिफारसी दाखविल्या जातात. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज्ड बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यू. हे तंत्रज्ञान गुंतवणूक वाढविण्यासाठी, अधिक कमाई करण्यासाठी नेटफ्लिक्स आणि यूट्यूब वापरले जातात. हे तंत्रज्ञान गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि अधिक कमाई करण्यासाठी नेटफ्लिक्स आणि यूट्यूब या दोन ॲपचा वापर केला जातो. कशासाठी? जास्त रेव्हेन्यू मिळवासाठी या दोन ॲपचा वापर केला जातो. एक आहे नेटफ्लिक्स आणि दुसरा आहे यूट्यूब. नाउ इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्यूअर्स डाटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट अँड शो अकॉर्डिंगली. आता टेलिव्हिजन प्रसारक सुद्धा त्याच्या दर्शकांना डेटाबेस तयार करण्याच्या विचारात आहे. कोण? टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर. टेलिव्हिजन प्रसारक सुद्धा त्यांच्या दर्शकांचा डेटाबेस तयार करण्याच्या विचारात आहे. जे टेलिव्हिजन. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experience. आणि त्यानुसार वेगवेगळ्या जाहिरातीमधून अधिक चांगले कमाई होतील आणि अधिक चांगला युजर अनुभव येईल. त्यामुळे हे जे टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आहे ते आता दर्शकांचा डेटाबेस तयार करण्याच्या विचारात आहे. दर्शकांचा म्हणजे प्रेक्षकांचा, पाहणाऱ्यांचा डेटाबेस तयार करण्याच्या विचारामध्ये आहे. सो दिस पॉइंट एंटरटेनमेंट अँड मीडिया. सो इन दिस वे हियर we have completed 3 points. So the time is over now, and the further points of the lesson we shall see in next period. Thank you.